नमस्कार, मी शुभम पवार. प्रहार डिजिटलमध्ये आपलं स्वागत आहे. संगीत आणि कला क्षेत्राचा जेव्हा विषय निघतो तेव्हा अनेक सुप्रसिद्ध कलाकार, संगीतकार आपल्यासमोर येतात. आज आपल्यासोबत रत्नागिरीतील प्रसिद्ध कलाकार, संगीतकार राधिका भिडे आपल्यासोबत आहेत. राधिका, नमस्कार. प्रहार डिजिटलमध्ये तुझं स्वागत आहे. तुझ्या संगीतिक प्रवासाची सुरुवात कशी झाली आणि घरातूनच तुला संगीताचा वारसा मिळाला का? घरच्यांना सगळ्यांनाच आवड आहे गायची, गाण्यांची, ऐकायची. त्यामुळे माझा बालपणापासूनच संगीतचा प्रवास सुरू झाला आणि आता म्हणजे हॉबीचं आता ट्रान्सफॉर्मेशन झालं आहे करिअरमध्ये, म्युझिकमध्ये. तर खूप छान वाटतं आहे की अगदी हॉबीपासून सुरू झालेला प्रवास एक करिअरमध्ये पण तोच जोपासला जातो आहे. मन धावत आहे हे जे गाणं तुझं अजूनही जे काही लोकांची रिंगटोन आहे, हो. तर ती गाणं तुला कसं सुचलं? काही चाल सुचली किंवा काय, कसं तुला पॉप्युलर गाणं कसं होईल, असं कसं काय भावना होते तेव्हा? गाणं करताना ॲक्च्युली काहीच माहिती नसतं गाणं पॉप्युलर होईल की नाही. इट्स जस्ट दॅट की आपल्याला स्वतःला जर ते आवडत असेल तर आय फील की ते लोकांपर्यंतही त्याच भावनेने पोचतं. तर गाण्याचा प्रवास, मंदावताचा प्रवास म्हणायचा झाला तर अगदीच म्हणजे ते ऑडिशनसाठी गाणं बनवलं होतं मी आणि काही कल्पनाच नव्हती की एवढं पॉप्युलर होईल. बट ते अगदी मनापासून बनवल्यामुळे आय फील की ते लोकांपर्यंतही तेवढंच छान पोहोचलं. ज्या गाण्याने तू पॉपस्टार झालीस, सोशल मीडियावर जेव्हा लाईक्स वाढत होते त्यावेळेला तुझ्या केलेल्या कामाचं ते सर्टिफिकेटच होतं असंच म्हणावं लागेल. बरोबर. त्यावेळी तुझ्या भावना काय होत्या जेव्हा लाईक्स वाढत होते तेव्हा? ॲक्च्युली माझे साधारण 17,000पर्यंत फॉलोअर्स होते त्यावेळेला आणि मला आठवतं आहे की 1.5 महिन्यामध्ये ऑलमोस्ट 100,000 क्रॉस झालेले. तर मला पहिलं पचायलाच वेळ गेला की असं खरंच काही होतं आहे का, किंवा म्हणजे ती रिॲलिटी वाटतच नव्हती मला, कारण खूप ओव्हरवेल्मिंग होतं माझ्यासाठी. कारण एवढे वर्षांचा झालेला माझा प्रयत्न, केलेला म्युझिकमधलं कंट्रीब्युशन, तर ते कुठेतरी आता मला त्याचं फळ मिळतं आहे असं वाटत होतं. त्यामुळे खूप छान वाटलं मला आणि लोकांना थँक्यूही म्हणायचं आहे मला त्यासाठी की एवढे आशीर्वाद, एवढं प्रेम मला भरभरून दिलं आहे त्यांनी, देत आहेत अजून. महिला संगीतकारांची संख्या इंडस्ट्रीत कमी आहे. हो. तू गायिका पण आहे, संगीतकार पण आहेस, उत्तम पियानो वगैरे वाजवतेस. तर या सगळ्या वेगवेगळ्या भूमिका कशा सांभाळतेस आणि तुला सर्वात जास्त काय आवडतं ह्याच्यात? असं म्हणू शकत नाही बिकॉज सगळं इंटरकनेक्टेड आहे की जेव्हा सुचतं तेव्हा गाणं, एखादं कंपोजिशन सुचतं तेव्हा त्याच्यासोबत शब्दही सुचतात. शब्द सुचताना मग ऑफकोर्स कंपोजिशन झालं की म्युझिक प्रोडक्शन पण होतंच ते. तर त्यामुळे इट्स लाईक इंटरकनेक्टेड आहे खूप आणि मला ते सगळं करायची आवड आहे. त्यामुळे मला असं वेगवेगळं जॉब वाटत नाही. इट्स लाईक कंबाईंड जॉब की एकदा हे करते, एकदा ते करते. तर इट्स लाईक कंप्लीट पॅकेज असं म्हणता येईल. तर मला सगळी प्रोसेस आवडते त्यामुळे ऑफकोर्स. आणि मला हेही सांगायला आवडेल महिलांना की नक्की म्हणजे हे क्षेत्र अगदीच असं काहीच नाही आहे की मुलंच करायला पाहिजेत. मला आता करून साधारण 4-5 वर्ष झाली कमर्शियली सुरू करून. तर अगदीच म्हणजे जे हॉबी म्हणून आपण करतो तेच आपल्याला करायचं आहे, फक्त ते लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे असं मला वाटतं. तर नक्की महिलांनी ह्याचा विचार करणं खूप गरजेचं आहे. संगीताच्या दुनियेत येताना काय काय शिकलीस किंवा कुठे कोणत्या स्कूलमधून वगैरे शिक्षण घेतलंस किंवा त्याच्याबद्दल काय सांगशील? रत्नागिरीमधनं सुरुवात करताना मी कीबोर्डचं शिक्षण निशान लिंगायत सरांकडनं घेतलं. त्याच्यानंतर मी रॉक स्कूल लंडनच्या परीक्षा दिल्या कंटेम्पररी म्युझिकमध्ये. त्याच्यामध्ये कीबोर्ड आणि पियानो अशा दोन्ही कॅटेगरीज होत्या. त्या झाल्यानंतर प्रसाद गुळवणी सरांकडे मी क्लासिकल म्युझिकचं शिक्षण घेतलं कंपोजिशनच्या रूपामध्ये, की कंपोजिशन करता करता मला रागांची माहिती हवी होती. तर ती सरांनी खूप छान पद्धतीने शिकवली. आणि त्याच्यानंतर केएम म्युझिक कन्झर्वेटरी, रेहमान सरांची जी अकॅडमी आहे चेन्नईमध्ये, तिकडे मी 1 वर्ष होते. ते झाल्यानंतर मग माझा प्रवास मुंबईमध्ये सुरू झाला आणि म्हणजे कमर्शियली आय स्टार्टेड वर्किंग. वेस्टर्न संगीत आणि बॉलिवूडचं संगीत त्याच्यामध्ये काय त्याच्यात वेगळेपणा जाणवतो? काय? भावना तर सगळीकडेच असतात. आय फील की कोअर ऑफ एनी सॉन्ग हे माझ्या मते फीलिंग असतं. तर ते कुठच्याही रूपामध्ये असलं, कंटेम्पररी म्युझिकमध्ये असलं, बॉलिवूड ह्या कॅटेगरीमध्ये असलं किंवा मराठीमध्ये असलं, तरी त्या गाण्याचा कोर जो आहे ते फीलिंग आहे, ती भावना आहे. आणि भावना जर म्युझिकली म्हणजे लिरिकली, म्युझिकली आणि बाय हार्ट जर लोकांपर्यंत पोचली, तर मला असं वाटतं की काही फरक नाही आहे ह्याच्यामध्ये. शेवटचं,
जाता जाता आमच्या प्रेक्षकांना तुझ्या गाण्याच्या नवीन येणारे असोत अथवा तुझ्या 2 ओळी ऐकवल्यास तर अधिक चांगलं होईल. येस. सो मन धावत आहे यू मीन की नवीन? नवीन घेतलंस तरी चालेल, ओके. मन धावताही घेतलंस तरी चालेल. दोन्ही ऐकव, दोन्ही ऐकतील प्रेक्षक. नवीन येणारं ॲक्च्युली ते 27 तारखेलाच मी रिव्हील करते. तर आता लेटेस्ट नवीन जे आलं ते मी म्हणते. बरसत बदरा भीगे मनवा, तोरे बिन मोरी रैन कटेना, हो जल तजिया मोरा राहे तक तपिया, अंग अंग सुलगाए, सावरे मोहे रंग दे तो सावरे मोहे रंग दे, जोगन में तोरी हो गई सावरे मोहे रंग दे, सासनाए चैन रे भूली सबई संसार रे, बावरी मैं राधिका तू श्याम मन की प्रीत रे, सावरे मोहे रंग दे तो सावरे मोहे रंग दे, जोगन में तोरी हो गई सावरे मोहे रंग दे. खूप खूप धन्यवाद राधिका, you. आमच्यासाठी तुझा अमूल्य वेळ काढून तू आमच्याशी चर्चा केलीस. थँक्यू. प्रहार डिजिटलकडून आणि आमच्या टीमकडून तुला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. थँक्यू. धन्यवाद.